बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा दुपारी 2 नंतर सुरू होणार आहे। मात्र सकाळपासूनच या सभास्थळी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे खेड्यापाड्यातील महिला या सकाळपासूनच सभास्थळी येऊन जागा धरून बसल्यात। या महिलांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद शेळकेने। मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होते आणि या इशारा सभेला उपस्थित राहण्यासाठी ज्या महिला आल्यात अगदी 4 तासापासून या महिलांनी जागा धरून या सभेसाठी येऊन बसल्यात। कुठून आल्यात त्या महिला, किती वाजल्यापासून ह्या जागा धरून आहेत, मला सांगा कुठून आला तुम्ही? बीडहून आले आणि आता हे 4 तास बसावं लागेल? हा हा लवकर आलात? हा मग समाजासाठी यावंच लागेल। याच्या पूर्वी कधी गेले होते सभेत? हा आंतरवाली सराटे गेले होते। हा बर, किती वाजता तयार झालात, किती वाजता आलात तुम्ही? आम्ही 7 वाजल्यापासून तयार झालो हो। आणि मग इतक्या लवकर येऊन बसायचं कारण? नाही मग आमचं जेवण वगैरे आणलेलं आहे, मग इथं जेवायचं। आता 4 तास बसावं लागेल? हो हो, आरक्षणासाठी सगळंच करायला तयार आहेत। 7 वाजल्यापासून आम्ही इथं आहेत। फक्त आमच्या इच्छा काय आहेत की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे। आमच्या त्या वाघाला यांनी खवळू नये, काही करू नये। आमचं त्यांचं स्वप्न ते आमचं स्वप्न आहे आणि आमचं स्वप्न आहे ती त्यांचं स्वप्न आहे। आमचे लेकरबाळ लेकरबाळ आमचे इतकं झटतात तरी आमच्या लेकराला आरक्षण नाही, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे। आणि हे मराठा मागं सरकू शकत नाही ना। आता आज जरी सरकारला वाटत असेल की आपण जास्त टाइम लावू टाइम लावू मागं सारू आपण, मग हे मागं सरकते। लई दिवस झाले की मग मागं सरकते ना, पण आमचा मराठा मागं सरकणार नाही। आमचा पाठिंबा, आमच्या जरांगे साहेबाला पाठिंबा, आमचा प्राण जाऊस तर आम्ही पाठिंबा देऊ। आता किती वेळ अंत पाहणार ना आम्ही आरक्षणचा। किती वाजता निघाला तुम्ही? आम्ही सकाळी 7 वाजता निघालेलो आहे। आम्ही आमची भाजी भाकर सुद्धा इथं घेऊन आलेलो आहे। आणि कसं आहे, आता हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही। आणि बघतोय आपण की या सभेला आता यायला महिला यायला सुरुवात झाली आहे। अनेक महिला ज्या आल्या त्यांनी आता आपल्या जागा धरून बसायला सुद्धा सुरुवात केली। काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।